झालं, माणूस म्हणत नाही कामाला. मग परवा नवरं कामावर जाणार, बायको आजारी किंवा ती कामावर जाणार, घरात कोण करणार? मग एक झाडू साफ म्हणजे झाडण्याचं मशीन ते असतं, मशीन विषयी नाही का. मी माझ्या म्हणण्याचं तुमच्या लक्षात आलं, ज्या समाजात तुम्ही राहता त्या समाजामध्ये जी समस्या निर्माण होते त्याला उत्तर देण्याकरता भगवद्गीता आहे. मग जीवन जर तसंच असेल तर कोणत्या युगामध्ये लागू पडलं पाहिजे. म्हणून आज एवढ्या 1000 वर्षानंतर भगवद्गीता मार्गदर्शक आहे. तुम्हाला मी सांगितले या वर्णातून त्या वर्णात जात आहे. एखादा अत्यंत बुद्धिमान आणि त्यागी मनुष्य आहे आणि तो जो व्यापारी झाला तर सगळी अक्कल तिकडे वापरी. परवानगी आहे ना या वर्णातून त्या वर्णात जायची. पण जर क्षत्रिय आहे आणि समाजाला जरूर आहे त्याची आणि तो ब्राह्मण होऊन बसला तर समाजाचं नुकसान आहे. आणि अर्जुनाचं ते चुकले. ते म्हणाला की भगवंता हे मला नको याला मारण्याचं, मग मी काय करीन? बरं भिक्षा मागून मी एकटं राहील. वैष्णवपी लोकी भिक्षा मागून मी राहील. तुम्ही खरं सांगा. त्याने पुढे गीतेतच म्हटलेलं आहे, अरे तुझा स्वभाव असा आहे, अरे तर कार्य असा स्वभाव आहे. तू म्हणतोयस की मी ब्राह्मणाचं ते जीवन जगेल, पण तुला जर कुणी काही बोललं तर तुझा माथा भडकेल लगेच. बरं म्हणजे तुला ती वृत्ती नाहीये, तुला ते जमणार नाही. ते त्याने असं म्हणलंय, समजा तू निघून चाललास रणांगणातून आणि लोक म्हणले अरे मित्र आहे मित्र आहे, तू उसळशील परत येशील. गीता सांगते काय बोलायचं काय. मग समस्या कशी सोडवायची? समस्या आहे तर आहे त्या परिस्थितीतच माझं जीवनाचं जे ज्ञान आहे ते ज्ञान वापरूनच मला ती समस्या सोडवायला पाहिजे. हे मी माझ्या विद्यार्थ्यांना गमतीनं सांगायचा. समजा मी 2-3 वेळा परीक्षेला बसला तर पुन्हा टेक्स्टबुक वाचायचा कंटाळा येतो. तेच वाचा. मग आता गाईड वाचा आणि पास झालं शिक्षक काय करा. तुम्हाला गंमत सांगतो. त्यात एक विद्यार्थी म्हणलं सर म्हणलं तुमचं उत्तर अर्धवट आहे बरं का. काय म्हणलं बुवा? आणखी एक मार्ग आहे म्हणाला गाईड वाचण्याशिवाय. पेपर ज्याच्याकडे आहे त्याला पैसे देऊन प्रश्न विकत घ्यायचे म्हणाला. बघा. तर मग मी म्हटलं गमतीनं तुझी प्रॅक्टिस आहे का? म्हणलं हे असं करतो. नाही म्हणलं मीच कशाला करायला पाहिजे, पण करतात असं म्हणा. म्हणजे पर्याय कसे असतात बघा. होय ना. बर आता प्रश्न असा, मला काय आहे समस्या नाही का. प्रश्न असा आता गीता माझ्या करतात तर मला समस्या काय आहे. मी असं विचारतो आपल्याला की आपण इतके मध्यमवयीतली मानसिक आहोत. तरी तर आहोतच, पण अगदी लहान कोणी नाही. 25, 20, 25 आणि 80 पर्यंत पुढे सुद्धा. खरं तुमच्या मनात सगळं घडून आलं का जीवनामध्ये? प्रामाणिकपणे स्वतःशी विचार करा. पैसा नव्हता पैसा मिळाला, वाहन नव्हतं वाहन मिळालं, शास्त्राकडून म्हणा मिळालं. त्याचे अनेक पर्याय मार्ग आहेत ते मिळवण्याचे, काय विचार नका नाही का. ते मिळालं. अरे मी चुकलो, ब्लॉक मिळाला, फ्लॅट मिळाला. हो अगदी 5 लाख 10 लाखाचा. आमची भाषा चुकी आहे सारी. 5 आणि 10 लाख म्हणजे काय. मी असं ऐकतो की त्या नरिमन पॉइंट कडे 60-70 लाख रुपयाचे प्लॉट्स आहेत. 1 कोटी ना. अरे बापरे. आहे काय कोटी म्हणजे काय हो काय काय नाही का. म्हणजे फ्लॅट मिळालं, वाहन मिळालं, नोकरी आहे, कुटुंब आहे, मुलं बाळ आहे, ते शिकताय, प्रकृती बरी आहे, समाजात मान्यता आहे. असं असून सुद्धा गाव कसं काय चाललंय तो रडतो नाही कसा. असं नाही तसं नाही, येऊ आहे तेव्हा आहे. अरे मग तू असा का. अरे मेरी सूरत ही कैसी आहे, मी काय करू
असं म्हणते की कोणत्याही परिस्थितीमध्ये हसून राहिले पाहिजे, समाधान मिळेल हा मार्ग मी तुम्हाला सांगतो. म्हणून गीता आहे, जगामध्ये अशी परिस्थिती नाही, काहीही समस्या असो त्यामध्ये तुला मी आनंदात ठेवी. हे गीतेचं तत्वज्ञान आहे. बर, मग हे केव्हा साध्य होईल? शक्ती पाहिजे. तो आनंद टिकवण्याकरता शक्ती पाहिजे. शक्ती कशाने येते? ज्ञानाने येते. नॉलेज इज पॉवर. ज्ञान ही शक्ती आहे मोठी. तुम्हाला मागे सांगितलं, पुन्हा सांगितलं, पाठवून जाऊ दे. आचार्यांनी आपल्या भाष्याच्या आरंभीत म्हटलेला आहे, तो जो ईश्वर आहे त्याला दोनच गुण आहेत म्हणाले, बाकीचे काही काय असे ना. सतू सर्वज्ञ, सर्व जाणणारा ज्ञानी, सर्व शक्ती समन्वित. शक्तिमान असं म्हणले नाही, समन्वित म्हणजे सगळ्या शक्ती ज्याच्या ठिकाणी एकत्रित आलेल्या आहेत. तर ईश्वराच्या दोनच गुण, ज्ञान आणि शक्ती. ज्ञान माहितीच आहे आपल्याला आणि शक्ती म्हणजे त्याची माया. बरं, तेव्हा जर आपल्याला समस्या सोडवायची असेल तर ज्ञान पाहिजे. ज्ञानाच्या 3 पायऱ्या आहेत. मी आता गमतीनं सांगतो सगळ्या, किती सोपं करून. पहिली काय असेल तर व्यवहार ज्ञान. साधी गोष्ट आहे. आपण आता किती त्रासलो आहोत नाही का, पाऊस नाही, आपलं नाही. खरा अनुभवी जर शेतकरी असेल तर तो बरोबर की हवामान पाऊस सांगतो, पाऊस पडेल का नाही. ढग आले असताना सुद्धा तो सांगेल हा पाऊस पडेल का नाही. याचं एक अप्रतिम उदाहरण तुम्हाला सांगतो. न्यूटन तर तुम्हाला माहितीच आहे. सध्याच्या विज्ञानाला नवीन वळण दिलं. जसं आईन्स्टाईनने दिलं तसं त्यांनी नवीन वळण दिलं ना. हा संध्याकाळी फिरायला जायचं. फिरायला जात असताना एक शेतकरी त्याच्या बाजूने चालला होता. तेव्हा मी विचारलं, त्याला माहिती नाही न्यूटन पेक्षा काय. अहो म्हणलं, तुम्ही छत्री नाही आणली. अरे स्वच्छ आहे म्हणलं, आकाशात छत्री बित्री काय म्हणतोस तू. नाही म्हणलं साहेब, असं आहे, तो बोकड आहे समोर, तो बघा, तो त्या झुडपामध्ये मान घालून खाजवायला लागला की पाऊस पडतो म्हणा. आणि 15 मिनिटांमध्ये मोठे ढग आले आणि पाऊस पडला. न्यूटन म्हणला, आमचं ज्ञान वाया आहे. म्हणला, काय करायचं. अहो, या आदिवासी लोकांमध्ये अशा काही वनस्पती माहिती असतात की ज्याने तुमचा रोग डॉक्टर बरं करू शकतो. बरोबर. एक उदाहरण सांगतो. तिथे मुंबईमध्ये दादरला ते शाळा आहे ना, त्या शाळेमध्ये एक मास्तर होते बापू, ते नागपूरचे तालीम मास्तर. बरं का, सेंट जॉर्ज नाही काय त्या शाळेमध्ये 26 हायस्कूल. तेव्हा ते की नाही जंगलामध्ये जायची फिरायला. तिथे चित्ता अंगावरती आला, दाखत होती अंगामध्ये. चित्ता अंगावर त्यांनी त्याच्याशी लढत दिली तर त्याने की नाही बोचकाळलं त्यांना त्या नखाने. त्याला काही करू, त्याची गळा बिळा दाबला हे सगळं झालं. पण ते बोचकाळलं ना तेव्हा ते जखमा झाल्या. अहो, ते हॉस्पिटलमध्ये आलं तुम्ही काय केलं, बऱ्या होईनात जखमा, माथुरा बऱ्या होईनात. तेव्हा तिथे एक आदिवासीची बायको बाळणपणाला आली होती. त्यांनी पाहिलं, मला दादा मी तुम्हाला औषध देतो, तुम्ही काळजी करू नका. त्यांनी काय केलं, दूध असतं ना, त्या दुधामध्ये एक वनस्पती घालायची, तिचं उकळायचं, ते सर्व वड्या व्हायच्या त्याच्या. हे तुम्ही खा म्हणाला, तुम्हाला बरं वाटेल आणि 8 दिवसात जगून बरं का. ज्ञान हे आवडच आहे, हे व्यवहार ज्ञान. त्याला की नाही ते वनस्पतीचं नाव धर्म हे भानगड नाही काही पुस्तकात काय नाम काय, हे व्यवहार. पण आणखी पुढच्या ज्ञानाची गंमत सांगतो, याला धरू नये. ते इथे आल्यानंतर त्यांचं ते अंग दुखायला लागलं. जिथे ते बोचकारलेलं होतं ना, दुखायला लागलं. वर्ष 58. तेव्हा पाय 25-30 वर्षाचं वय असेल. बरं, ते दुखायला लागलं. तेव्हा डॉक्टर भडकंकरांच्याकडे गेले. तर त्याने सगळं विचारलं काय आहे कसं आहे. तर ते काय म्हणाले, तुमची शक्ती क्षीण जशी होईल तसं हे जास्त होईल आणि जास्तपणे तुम्हाला अर्धांग वायूचं येईल
आणि 1 वर्षामध्ये अर्धांग वयच झालं. मग पहिलं म्हणजे व्यवहार ज्ञान. साध्या एक की नाही पुस्तक आहे आजीबाईचा बटवा म्हणून, त्याच्यामध्ये घरगुती औषध दिलेली असतात बरं का. अलीकडे की नाही काय जरा सर्दी बिर्दी झाली की काय क्रोसिन घ्या, काहीतरी असं गोळ्या वापरायला माहिती काय हे घ्या ते घ्या, आलोपाची गोळ्या घ्या आणि त्यात सुगमत आहे ते सगळ्यापासून द्या पण 3-4 प्रकारच्या गोळ्या 8 दिवसांनी नको आता दुसऱ्या घ्या, त्या कशाच पुन्हा घ्या, असं लफडं आहे काहीतरी. म्हणजे सर्दी व्हायच्या ऐवजी त्याचा खप मात्र होतो आपला असा. आपण त्या चक्रात आहोत बरं का सगळे, नावं ठेवून काय चालतंय, पण खिसा पावली रिकामा होतो त्याला काय करायचं असंही आहे त्याबरोबर. तेव्हा त्याला की नाही जास्त काही सांगता येत. मग ज्ञानाची पुढची पाहिली ती विज्ञान, सायन्स. घटना घडली पाहिलीत तुम्ही, मग हे का घडलं याचं निरीक्षण करून विज्ञान पद्धती सायंटिफिक मेथड लावून तयार करायची. ते दुसरं. विज्ञानाचा मोठा गुण असेल तर ते व्यवहारात येतं. त्याचा दोष असेल तर भेद ज्ञान फार होतं. स्पेशलायझेशन. स्पेशलायझेशन म्हणजे असं, एक डॉक्टर होते बरं का कुंडोल्याला, ते काय करायचे, याला ते मलेरिया माझं काम नाही म्हणायचे. ते आता गेले होते बरं का, ते तुम्हाला ऐकून ठेवत असेल. म्हणजे मला एक साधूची गोष्ट आठवते. त्याचे 2 शिष्य होते, गोविंद आणि गोपाळ. तर डावा पाय गोविंदाचा, पाय चेपायचे रात्री, उजवा पाय गोपाळाचा. उजव्या पायाला जर दुखणं झालं गोविंदा म्हणजे माझं काम नाही, ते गोपाळाला सांगा, पण त्यांचा पाय आहे तसा डॉक्टरच्या गुरु लागलं कसं चालायचं. आणि स्पेशलायझेशनचं असं आहे बरं का, नाक कान डोळे आपण म्हणतोच ना, इयर नोज थ्रोट नाही का. त्याची छाती बिती दुखायला तर तिकडे जा, नाही कंबर दुखायला तिकडे जा. आलो पुढे असं होईल